राज्यामध्ये आज विविध असे दसरा मेळावे होत आहे। तसाच मेळावा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं बंजारा समाजाला होत आहे। हा पहिलाच दसरा मेळावा आहे। नेमकं या मेळाव्यामध्ये काय होणार आहे, नेमकं कशासाठी याचं आयोजन केलं आहे, माझ्या समेत आहेत या पोहरागडचे महंत सुनील महाराज आणि इतर आपण त्यांना विचारू। महाराज, मला सांगा नेमकं काय बंजारा समाजाला एसटी कॅटेगरी मधून आरक्षण मिळावं, परंतु एसटीच्या 7% आरक्षणात ते सोडून ब गड मध्ये आरक्षण मिळावं, हा या आजच्या दसरा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे। प्रमुख उद्देश काय सांगा? निश्चितच आज दसरा मेळाव्याचा हे औचित्य आहे। गांधीजींची जयंती सुद्धा आहे। अहिंसा परमो धर्म हा त्यांचा जो मंत्र आहे, शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आणि बंजारा समाजासाठी धर्मपीठाचा जो आदेश आहे तो अंतिम असतो। त्या आमच्या आंदोलनामध्ये एकवाक्यता असावी आणि पुढची रणनीती कशी असेल, हे सगळी दिशा कशी असेल हे ठरवण्यासाठी आज धर्मपीठाद्वारे हे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार बंजारा समाज इथं एकवटलेला आहे। मला सांगा दादा, काय नेमका, कारण सर्व राजकीय वेगवेगळे तुमचे जनप्रतिनिधी पण दिसतात। महाराष्ट्र शासन बंजारा समाजाला कुठेतरी बेदखल केल्याचं आम्हाला मागच्या काळामध्ये निदर्शनास आलेलं आहे आणि हे बेदखल झाल्यामुळं आम्ही सर्व महंतांना विनंती केली की हा जो एसटी आरक्षणाचा लढा आहे हा तुम्ही हातात घ्यावा, पोहरागडाने हातात घ्यावा आणि हा पोहरागडाने हातात घेतल्यानंतर समस्त बंजारा समाजाला त्यांनी इथून आदेशित करावं। कारण तुम्ही पाहिलं असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा बंजारा समाजाचं एसटी आरक्षणाची मागणी असेल, मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना जवळजवळ 20 मिनिटाचा वेळ दिला, तिथं समिती पाठवली मंत्रिमंडळाची, परंतु बंजारा समाजाचे एवढे लाखाचे मोर्चे निघाल्यानंतरही कुठेतरी बंजारा समाजाला बेदखल केलेलं आहे आणि हे आता आम्ही खपवून घेणार नाहीत। त्यामुळे हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे। यापुढे इथून दिशा ठरवून आम्ही नक्कीच समाजाला एक पुढची भूमिका आम्ही सांगू। या मेळाव्याचं आयोजन यासाठी करण्यात आलं आहे की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं आणि या मेळाव्यातूनच पुढची भूमिका ठरणार आहे। किशोर गोमासे, न्यूज लोकमत, पोहरादेवी, वाशिम।